आजचे अभिवचन याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करू। त्या ठिकाणी असे म्हटलेले आहे, असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा। याकोबाचं पत्र साधारणतः 5 अध्यायांचं असणारं हे पत्र, की ज्या 5 अध्यायांमध्ये आम्हाला साधारणतः 108 वचनं आम्हाला त्या ठिकाणी मनन आणि चिंतन करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात। या असणाऱ्या याकोबाच्या पत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही 4थ्या अध्यायाकडे येतो आणि या 4थ्या अध्यायाकडे ज्यावेळेस आम्ही बारकाईनं लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस 2 महत्त्वाचे मथळे आम्हाला या ठिकाणी दिसतात। पहिला मथळा आम्हाला दिसतो की त्या ठिकाणी म्हटलेला आहे पक्षकलहाबाबत सूचना, आणि दुसरा मथळा की जे आम्हाला 13व्या वचनापासून दिसतो की ज्या ठिकाणी म्हटलेला आहे बढाई मारू नये म्हणून त्याचा दिलेला इशारा। या सर्व गोष्टींमध्ये प्रियबंधू आणि भगिनींनो, एक महत्त्वाची गोष्ट जर आम्ही बारकाईनं लक्षात घेतली तर याकोब त्याच्या लिखाणामध्ये बरीच प्रॅक्टिकॅलिटी जी आहे, आमचं ख्रिस्ती जीवन जे आहे हे ख्रिस्ती जीवन केवळ वैचारिक जीवन नसावं, केवळ चर्चात्मक जीवन नसावं, तर ते कृतीयुक्त जीवन असावं, ह्या गोष्टीकडे तो आमचं लक्ष केंद्रित करतो। आणि ह्या सर्व गोष्टी सांगत असताना तो आमचा देव हा आमच्यासाठी योजना व पुरवठा आखणारा देव आहे हे सांगायला सुद्धा विसरत नाही। आणि जर तो आमचा देव योजना व पुरवठा करणारा देव आहे किंवा योजना आखणारा आणि पुरवठा करणारा देव आहे, तर आम्ही त्याच्याविषयी ख्रिस्त केंद्रित कृती करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या संदर्भामध्ये याकोब आम्हाला ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगतो। कळत नकळत आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर येत राहतात। आजचं जग हे अतिशय वेगवान जग आहे। प्रत्येक गोष्ट आम्हाला लवकरात लवकर हवी आहे, मग ती जगिक असो किंवा मग आत्मिकही असो। आज आम्ही आमच्या आत्मिक जीवनाकडे बघत असताना सुद्धा लवकर पटपट एकदम क्षणात गोष्टी आमच्या आत्मिक जीवनाविषयी झाल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं। पण ज्यावेळेस आम्ही ह्या याकोबाच्या 4थ्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते 17व्या वचनापर्यंत आम्ही ज्यावेळेस वाचन करतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आमच्या असणाऱ्या ह्या वेगवान जीवनामध्ये, आमच्या असणाऱ्या ह्या स्थित्यंतरांमध्ये प्रभूची इच्छा आमच्याविषयी काय आहे हे आम्ही नीट समजून घेणं गरजेचं आहे। अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये स्थित्यंतर येतात। आमचं कठीणतेचं जीवन, संकटातलं जीवन हे हळूहळू बदलत राहतं। देव त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये कार्यसिद्धी करत राहतो। देव आमच्या कुटुंबाला बदलतो, देव आमची परिस्थिती बदलतो, देव आमच्या असणाऱ्या संकटांना आनंदामध्ये बदलत राहतो। ही स्थित्यंतर होत असताना कळत न कळत मनुष्य जगिकतेकडं, आत्मिक गर्वाकडं, गर्विष्ठपणाकडं त्या ठिकाणी खेचला जातो। आणि मग त्याच्यानंतर एक वेळ किंवा एक स्टेप, एक पायरी आमच्या जीवनामध्ये अशी येते की ज्या ठिकाणी आता आम्ही सेल्फ डिसिजन, स्वकेंद्रित निर्णय घेण्यासाठी आम्ही पुढे सरसावतो की जे आमच्या आत्मिक जीवनासाठी धोक्याचं आहे। आणि म्हणून याकोब ह्या असणाऱ्या 4थ्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते 17व्या वचनापर्यंत सांगतो, ज्यावेळेस परिस्थिती बदलत आहे, ज्यावेळेस देव आम्हाला आशीर्वादित करत आहे, ज्यावेळेस आमच्या जीवनातली असणाऱ्या कठीणतेला देव आनंदामध्ये, आशीर्वादांमध्ये बदलत आहे, त्यावेळेस ज्यावेळेस गोष्टी आमच्या जीवनामध्ये चांगल्या होत आहेत, त्यावेळेस आम्ही कुठंतरी आमचं असणारं गर्विष्ठपण, आमची असणारी बढाई जी आहे, आमची असणारी फुशारकी जी आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही कशा कंट्रोल करू शकतो त्याच्याकडे आम्हाला पाहणं नितांत गरजेचं आहे। आणि म्हणून तो म्हणतो लिखाण करताना, कधी कधी आम्ही आमचे डिसिजन्स घेऊन टाकतो,
आम्ही आमच्या पद्धतीनं गोष्टी हाताळायला सुरुवात करतो. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये 4:14 तो म्हणतो, त्या तुम्हाला उद्याचं समजत नाही, तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाफ आहात, ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. सर्वसमर्थ परमेश्वराचं वचन आज आम्हाला काही गोष्टींची आत्मिक जीवनामध्ये केंद्रित होण्यासाठी सांगतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस देव आमची योजना, देव आमचा पुरवठा ज्यावेळेस आहे, त्यावेळेस आम्ही देवाच्या असणाऱ्या दृष्टांतामध्ये देव ज्या पद्धतीनं आमच्या संगती काम करत आहे, कार्य करत आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सहभागी होणं गरजेचं आहे. आमचं देवासंगतीचं असणारं पार्टिसिपेशन जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमची जी सहभागिता आहे ती देवामध्ये, देवासंगती असणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आमची सहभागिता देवाबरोबर आहे, त्यावेळेस आम्ही देवाप्रती कृतज्ञता रोज आणि रोज व्यक्त करणं, देवाने केलेल्या उपकारांचं स्मरण रोज आणि रोज करणं, हे सुद्धा गरजेचं आहे. आम्ही विसरलं नाही पाहिजे की ज्या असणाऱ्या गोष्टींपासून देवानं आम्हाला बाहेर काढलं, ज्या बंधनातून बाहेर काढलं, ज्या परिस्थितीतून बाहेर काढलं, त्या गोष्टींना आम्ही विसरता कामा नये. त्याच्याविषयी आम्ही उपकारांचं स्मरण केलं पाहिजे, त्याच्याविषयी देवाकडे आम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. की ज्या ठिकाणी आम्हाला 17व्या वचनामध्ये, याकोब 4:17 सांगितलेलं आहे, चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. आम्ही ह्या असणाऱ्या गोष्टी, उपकारस्तुतीचा यज्ञ देवाला अर्पण केला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. देवामध्ये सहभागी होणं, देवाच्या कार्यात सहभागी होणं, देवासाठी कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करणं, स्मरण करणं, उपकारांचं स्मरण करणं, उपकारांची स्तुती करणं, या गोष्टी त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि तिसरी आणि अंतिम महत्त्वाची गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो ही आहे की रोज रोज देवाचं साह्य आमच्या जीवनामध्ये आम्ही मागणं. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत देवावर अवलंबून असणं हे नितांत गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जी व्यक्ती देवावर अवलंबून आहे ती जगामध्ये कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम असते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि म्हणून देवावर अवलंबून राहायला शिका, देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शिकणं गरजेचं आहे. देवाच्या कार्यामध्ये, देवाच्या दृष्टांतामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. देवाला विचारायला हवं की देवा, तू माझ्या कुटुंबाविषयी, माझ्या व्यक्तिगत जीवनाविषयी तुझा असणारा दृष्टांत काय आहे. आणि देव त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमच्या संगती नक्कीच संधान साधेल. आणि म्हणून योजना व पुरवठा करणारा जो देव आमच्या संगती आहे, त्या देवाच्या कार्यात सहभागी व्हा, कृतज्ञता व्यक्त करा आणि रोज देवाचं सहाय्य मागा. देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देव आपल्या सर्वांना